तुझी प्रगती का खुंटते माहितीये? अरे प्रयत्न करता करता कालांतराने तुला हळूहळू यश प्राप्त होऊ लागतं आणि मग मध्येच काय होतं, त्या यशाला खीळ का लागते हे तुझं तुलाच उमगत नाही. हो ना? आता शांतपणे ऐक. अशी एखादी तुझ्या ऐकिवात असलेली नामवंत व्यक्ती आहे का, की ज्या व्यक्तीच्या दाम्पत्याने त्या व्यक्ती एवढा नावलौकिक मिळवलाय? नको विचार करूस. असं होणे आजवर शक्य झालेलं नाही. याला कारण म्हणजे माणूस जेव्हा अधिकाधिक कठीण प्रसंगातून जातो, तेव्हाच तो अधिक प्रयत्नशील आणि कणखर बनत जातो. अशा वेळेस बुद्धिचातुर्याच्या बळावर मेहनतीने परिस्थितीला मात देत अनेक शिखरं तो गाठतो. पण ह्या उलट परिस्थिती त्यांच्या दाम्पत्याला असते. त्यांना ह्या परिस्थितीच्या झळा टोचलेल्याच नसतात. कसं आहे, हिरा जो आहे ना, हा हिरा सदैव कठीण प्रसंगात घडत असतो. त्यामुळे किंबहुना त्यांना त्यांच्या पालकांइतका नावलौकिक मिळवताच येत नाही. याचं कारण त्यांच्या आयुष्यात कठीण प्रसंग येतच नाहीत. आता ह्याचंच एक कारण अहंकार सुद्धा आहे. कारण जिथे धडपड संपते, तिथे पडझड सुरू होते बघ. तू सुद्धा प्रगती करत असताना मध्येच डचमळतोस. कारण माझ्यासारखा कुणीच नाही ही गर्वाची आणि अहंकाराची वाळवी तुझ्या नकळत तुला बोचायला लागते. आणि तुझ्या ह्या अहंकारापोटीच तुझी ही अधोगती सुरू होते. अरे माणूस कितीही उंच उडाला तरी त्याला शेवटी यायचं कुठे आहे? जमिनीवरच ना. आणि म्हणून उंच उड, पण त्या जमिनीला कधीही विसरू नकोस. कामात प्रामाणिकता आणि स्वतःवर विश्वास ठेव. पण त्या तुझ्या प्रगतीपथाची कथा अहंकाराच्या हाती कधीच सोपवू नकोस. आणि जमिनीवर राहा. आणि हो, भिवू नकोस. भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. काम होत नाही म्हणतोस? अनेक प्रयत्न करून थकलास तरी सुद्धा यश मिळत नाही हीच परिस्थिती आहे ना. आता ह्या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा ना हे तुला सांगतो. अगदी अखेरपर्यंत शांत चित्ताने मन लावून ऐक. बऱ्याच वर्षांपूर्वी एकदा एका विद्वानाने दोन व्यक्तींची कष्टांची मानसिकता तपासण्यासाठी त्यांना जिथे काहीच मिळत नाही ना, अशा एका छोट्याशा गावाजवळून साखर आणायला सांगितलं. आता दोघे जण साखरेच्या शोधात निघाले. गावात समीप कोणतेच दुकान नव्हते. दोघं वेगवेगळ्या वाटेने वणवण फिरत असताना त्यातील एकाच्या डोक्यात कार्य सुरू केल्यापासूनच कदाचित हे शक्य होणार नाही अशी शंका डोकावत होती. तरीही फक्त मिळणाऱ्या पैशांच्या मोहापायी नकारात्मक विचार घेऊन तो वणवण भटकत होता. पण दुसरा मात्र खरा मेहनती होता. त्याने हेच कार्य आपल्याला काही केल्या मनापासून पार पाडायचे आहे. मग त्याचे परिणाम काहीही असले तरी प्रामाणिक कष्टातून कार्य संपन्न व्हावे म्हणून झटत होता आणि सकारात्मक मानसिकतेने वण भटकत होता. आणि काय, तर जिद्द, चिकाटी आणि सोबतीला प्रामाणिक प्रयत्न या जोरावर ते म्हणतात ना, प्रयत्ने वाळूचे कण रगडतात तेलही गळे. ते अगदी खरंय. आणि म्हणून ह्या दुसऱ्या इसमाला प्रचंड प्रयत्न करून ती गावची वेस ओलांडून अखेरीस एका ठिकाणी ती साखर मिळालीच. आता ह्यातून तुला काय कळलं? तू कष्ट करतोस, पण एखादं काम सुरू करत असताना अथवा करत असताना नकारात्मक विचार म्हणजेच हे होत नाही अथवा हे होणार नाही की काय, हाच विचार अधिक करत असतोस. आणि या सृष्टीचा एक नियम आहे. जो विचार तू सर्वाधिक करतोस तिथेच तू आकर्षिला जातोस. आणि म्हणून तुझे कार्य संपन्न होत नाही. त्यामुळे यापुढे कुठलेही कार्य संपन्न करत असताना ते होणार आहे आणि ते उत्तमच होणार आहे हाच विचार डोक्यात ठेवून प्रामाणिकपणे काम करत राहा आणि मग किमया पहा. तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. आणि हो, आणि हो, भिवू नकोस. भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.